जालन्याच्या बडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। लक्ष्मण हाकीमच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात। शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंवर रात्री सलाईनद्वारे उपचार। शंभूराज देसाईंची जरांगेंसोबत संवादाची माहिती सोमवारी देणार। जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंदची हाक। बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन। बीडमधील 500 पेक्षा जास्त मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस। बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क। पुण्यामधील 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी। हर्षवर्धन पाटील, आशा बुचके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी। काँग्रेसचे 2 आणि पवार गटाच्या एका आमदाराला वगळलं। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। 22 सप्टेंबरला सिनेटच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द। मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिला। भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्यास आक्षेप। अभाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार। पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द। राज्य सरकारचं स्पष्टीकरण। सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांची 1 सदस्यीय समिती स्थापन। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला। संस्थेच्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून होणार। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेकडून गुन्ह्याची कबुली। डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। मध्य रेल्वेवर आज रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक। ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तोळी उभारण्यात येणार।